आइए हम कुछ वचन थोड़ा देख ले। लूका की पुस्तक, आज आम्ही पाहणार आहे लूकची पुस्तक। लूक त्याच्या 7वा अध्याय और 38 वचन, त्याच्यामध्ये असे सांगत आहे की आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपला असवनी त्याच्या पाय भिजून लागली. तिने आपला डोक्याच्या केसाने ते पुसले, त्याच्या पाय मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. आम्ही ते पाहत आहे की स्त्रीचे विषय, ते स्त्री प्रभूकडे आला, अ, येत असताना प्रभूकडे रडत होते. ते आम्ही पाहत आहे की ते स्त्री रडत रडत त्याचे पाव त्याचे आशूमध्ये ते धुतत होते. और जे स्त्री, आम्हाला सगळे माहित आहे की ती स्त्री कोण होती, कारण 37 वचन मध्ये लिहिलं आहे की ते एक पापी स्त्री होती. त्याचे जे कार होते ते वाईट होते, हे प्रभूला सगळे माहित होतं. प्रभूकडे ते स्त्री ते आला, ते रडत रडत काय उभे आहे, काही बोलत नाही. लेकिन देवाचे वचन सांगतो की माणसं वर पाहतो, देव आतमध्ये पाहतो, देव अंतकरण पाहतो. ते स्त्रीची अंतकरण प्रभू पाहतात, त्याचे रडत पाहत आहे, त्याचे डोळ्याचे आशू पाहत आहे, है ना. और प्रभू ने त्याचे डोळ्याचे आंसू आम्ही पाहत आहे, बघत आहे की ते जे आंसू होता ते भेट होता, ते सेवाची सम्मान होता. प्रभूने त्याचे डोळ्याची आंसू पाहड अंतकरण अंतकरण पाहत आहे की अंतकरण पासून ते स्त्री पश्चाताप करते. और आजूबाजूचे जे लोक आहेत कुरकुर करत आहे, आम्ही पाहत आहे की प्रभूला कळत नाही की ती व्यक्ती स्त्री कोण आहे, काय आहे. प्रभूला सगळं माहित आहे, कारण आमचे प्रभू येशू मसीह सर्व ज्ञानी परमेश्वर आहे. ते स्त्री प्रभूकडे आला. प्रभू अं, अं, प्रभू काय म्हणतो माहितीये का, 7:48 मध्ये, मग त्यानं तिला म्हटलं तुझ्या पापाची क्षमा झाली. ते स्त्रीला प्रभू काय म्हणले की तुझ्या पापाची क्षमा, जा तुझं तारण झालं, जा आजपासून तुझ्या जीवनाची पुस्तक मध्ये. आम्ही पाहते की प्रभूकडे आला, किती मोठी गिफ्ट, तारणची गिफ्ट. प्रभू तिला पापाची क्षमा. माझा विषय आज काय माहितीये का, रडण्याचे विषय, रडण्याचे. राईट. ही स्त्री जेव्हा आला, कशासाठी आला, कारण ती खूप पाप केलं. तिला माहित होतं की मी पापी स्त्री आहे, मला पापाची क्षमाची गरज आहे. और ते यीशूकडे आला, प्रभूने त्याच्या पापाची क्षमा केली. तो म्हणतो जा तुझ्या पापाची क्षमा केली. 50 मध्ये म्हणतो, परत प्रभू 50 मध्ये काय म्हणतो की तुझा विश्वास, है ना. मग त्यानंतर स्त्रीला म्हटले तुझ्या विश्वासाने तुला तारलेले आहे, शांतीने जा. तुझ्या विश्वासाने. स्त्रीला माहित होता की पाप क्षमा करणारा व्यक्ती ते येशू ख्रिस्त आहे. माझ्या पापाची क्षमा करणारा कोणी नाही, कोणी नाही. और त्याच्या विश्वासाच्या द्वारा प्रभूने काय केलं माहिती का, त्याच्या पापाची क्षमा. आज प्रभू म्हणतो जा, कुठे जा, आपल्या घरी जा, शांतीने जा. पापाची क्षमा तो भेटली, त्याला त्याच्या जीवनामध्ये शांती, आनंद भेटली. आज अजून एक पाहणार आहे आम्ही, इर्मायाची पुस्तक, इर्माया 9 चॅप्टर 9, त्याच्या पहिला वचन आम्ही पाहणार आहे. अहो माझ्या मस्तक जलसंचक, माझ्या डोळे अश्रूची झरा असत तर किती बरे होतं. म्हणजे माझ्या लोकांचे करण्याचे वध पावले बद्दल मी रात दिवस
आश्रुपात केले असतं. इर्माया है ना, इर्माया एक काय म्हणतं रडणारा सेवक होता. रात दिवस ते रडत होते. आता तो इर्माया काय म्हणतो, इथे लिहिलंय की रात दिवस. इर्मायाच्या नावाचे अर्थ की प्रभू आम्हाला उंच करतो. आज दुसरी आहे इर्माया की प्रभू ते रडणारा सेवक होत. ते कशासाठी रडत आहे माहितीये का? एक परिणाम आहे पहिल्यामध्ये की देवासमोर इर्माया ते रडत आहे. कशासाठी? की प्रभू पहा, इस्रायल लोक तुझा वचन ऐकत नाही. जर तुझं वचन ऐकलं नाही, तुझा लोक तुझं विद्रोह करत आहे, पश्चाताप करत नाही. जर तुझा लोक पश्चाताप केला नाही, हे लोक इस्रायल लोक जर पश्चाताप केला नाही, तर ते हे त्याच्या जीवनामध्ये ले मोठे संकट येत आहे. आज देवासमोर तो रडत आहे. तो आशू धडधड आसू वाहत आहे. देवाच्या सोबत दुःख प्रकट करत आहे. कोण? इर्माया. प्रभू, तुझा लोकाला माहित नाही की त्याच्या जीवनात जर पश्चाताप नाही केला ते लेख दंड येणार आहे, लेख भयानक दंड येणार आहे है ना. इर्माया देवाच्या समोर रडत आहे आपल्या लोकांचं, कारण त्याचे लोक वचन ऐकत नाही, पश्चाताप करत नाही. और आम्ही पाहत आहे की इस्रायल लोकांनी देवाची वचन स्वीकार नाही केली. और आम्ही पाहत आहे की 70 साल गुलामीमध्ये तो गेला. इर्माया रडत आहे. कशासाठी? जेव्हा आमचं तारण होत आहे ना, आमचे जीवन जेव्हा बदलत आहे ना, तर आमचे एकही काम आहे की आम्ही देवाच्या समोर रडले पाहिजे. आमचं तारण झालं, आमचं समाप्त नाही. आम्ही आराधना केली, आम्ही समाप्त नाही. आम्ही मंडळीमध्ये गेले, समाप्त नाही. आम्ही आमच्या तारण झाले नंतर आम्ही देवाच्या समोर, मंडळीचे कर्तव्य आहे की आम्ही देवाच्या समोर रडले पाहिजे की प्रभू, आत्मा नाश होत आहे, विद्रोह करत आहे. आज बघा किती लोक येशू ख्रिस्तचे विद्रोह करत आहे, वचनाची विद्रोह करत आहे. आज बघा मंडळी काय म्हणतात ते, मंडळी खाली होत चालला आहे. मंडळी का खाली होत चालला आहे? कारण आम्ही देवाच्या समोर रडत नाही. कारण आत्मासाठी की प्रभू त्याच्या तारणी कर. जर तुझं वचन आज ही तुझं वचन जर लोक स्वीकार केलं नाही, ते नरकाच्या खाईमध्ये जावं. इर्माया देवाच्या समोर रडत राहते की प्रभू बघा, जर ते पश्चाताप नाही केला, ते त्याला माहित नाही तर त्याच्या इस्रायल लोकांची काय होणार आहे. इस्रायल लोकांनी काय केलं? आपलं हृदय कठोर करून ठेवलं आहे. आज भी अशी स्थिती आहे. लोक आज कठोर करून ठेवलं आहे. लेकिन आमचं तुमचं कर्तव्य आहे, जसं तारण झालेलं आहे, आमचं तुमचं कर्तव्य आहे की आम्ही कठोर हृदय लोकांसाठी रडले पाहिजे. हे आमचं काम आहे. इर्माया आपला इमानदारीपासून ते काम करत, देवाच्या समोर ते रडत. इर्माला माहित होता की त्याचे इस्रायलची भविष्यता आहे. आम्हाला बी माहित आहे की आमच्या आजूबाजू जे राहत आहे ना, त्याच्या भविष्यता आहे. काय भविष्य? जर आमचे पडोसी, आमचे नातेवाईक, आमचे मित्र जर देवाच्या वचनाशी स्वीकार नाही केला, येशू ख्रिस्टला तारण म्हणून स्वीकार नाही केला, तर तो अग्नीच्या खाईमध्ये जाणार आहे. आम्ही ते स्त्रीला बघतो. स्त्रीने काय केला? प्रभूला स्वीकार केला. तो अग्नीमध्ये का? तो स्त्री थांबणार, त्याचे तारण घालणार? मला नाही वाटायचं की ते थांबणार आहे. कारण ते 10 लोक, 20 लोक, 30 लोकांना सांगलं असतं की भाई बघा, माझा तारण झाला, मी पश्चाताप केले आहे, मी एक वाईट स्त्री होती, प्रभूने माझे सगळे पाप क्षमा केला. एका मिनिटमध्ये पाप क्षमा केला. कारण
प्रभू माझा अंतकरण पाहिजे, माझं आशू पाहिजे. प्रभूने तिला क्षमा केली. इथे बघा निर्माय झाला, लोक पश्चाताप नाही. आज काय झालं? निर्मायाने जो भविष्यवाणी केला 70 साल बेबीलॉन मध्ये तुला त्याच्या सोबत डॅनियल बी नबोक बी केलं. किती 70 साल किती पीडीदायक होत. आम्ही पाहतो डॅनियलचे पुस्तक. जर पश्चाताप केला असता तर ते गुलामीमध्ये अजून एक पाहणार आम्ही नेहमियाची पुस्तक. नेहमिया 7 7वा नेहमिया 7 8 वचन 7 चे 8 वचन की 8 का 8 ना सॉरी 8 चे 8 म्हणते की त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ स्पष्टीकरण वाचविले तर लोक चांगले समजले. है ना? वचन मध्ये लिहिलं आहे, मग नेहमियाने तिमश, एज्रा याजक, शास्त्री आणि लोकांस शिकणारा लेवी हे सर्व लोकांस म्हणले की हा दिवस, ऐका, हा दिवस तुमचा देव परमेश्वर याच्या प्रिय पवित्र आहे, तर शोक करू नका, रडू नका, कारण ते लोक नियमशास्त्र वाचन ऐकून रडू लागला. हे लोक देवाच्या वचन है ना ऐकून रडू लागले. हे लोक देवाचं वचन म्हणे कोणती? नियमशास्त्र 5 पुस्तक, मोशेने दिलेले जे 5 पुस्तक ते वाचत होता. तिला 5 पुस्तक तिला कळलं, है ना, वचन कळलं की आम्ही पापी आहे, अपराधी आहे. और ते वचन ऐकल्यानंतर तिला एक आभास झाला हे लोकाला की आम्ही खरोखर देवापासून दूर गेलेलो होतो, आम्ही पापी आहे, अपराधी आहे. और हे लोकाला जेव्हा जे 5 पुस्तक मोशेने जे दिलेले ते वाचत होता, त्याचे आत्मिक दशा प्रभूने काय केला? साफ केला. आत्मिक दशा कशी होती? नेहमीचे पुस्तकामध्ये खराब होती. लेकिन जेव्हा ते वचन ऐकलं, तिला कळलं, वचन कळलं, ते रडू लागलं मध्ये ते वचन काय केलं? त्याची आत्मिक दशा काय केला? साफ केली. त्याच्या जीवनामध्ये प्रकाश आला और जे दंड होता परमेश्वरने काय केला? त्याच्या आशीष मध्ये बदलून टाकले. कारण हे लोक पश्चाताप केला, रडू लागले. हे पवित्र आत्माची इच्छा होती. पवित्र आत्माची इच्छा आहे की सर्व माणसाचं काय असावं? हे पुस्तक वाचून त्याला कळलं, वचन कळलं, और वचन कळल्यानंतर तिला कळलं की आम्ही पापी आहे, अपराधी. ते पश्चाताप केला और त्याचे प्रभूने आत्मिक दशा साफ केली, क्षमा केली और त्याच्या जीवनामध्ये शांती आला. प्रभूने त्याला क्षमा केला, त्याचं तारण केला, त्याच्या जीवनामध्ये आनंद परत आला. त्याच्यावर मी ऐकलं पूर्ण जर परत जर मी वचन ऐकलं, देवाच्या समोर आमची आशू. और जर दुसऱ्या जर आम्ही पाहिले की जेव्हा हे जगामध्ये होता की येशू स्वयं, आम्ही छोटीशी पुस्तक, छोटा वचन आहे पुढे पुस्तक, येशू का रडला? हे घटना कधी? जेव्हा ते लाजर मेला, लोकांना वाटलं की ते लाजरसाठी रडत आहे का? लाजरसाठी रडत नव्हता प्रभू. ते आजूबाजू प्रभूला माहित आहे की मी लाजरला जिवंत करणार, लेकिन प्रभूची डोळ्यामध्ये आशू आला. येशू रडला. काय रडला माहिती का? ते आजूबाजू जे लोक पाहून त्याची अवस्था किती वाईट आहे. प्रभूने आठवण केलं की आदम वाटिकामध्ये जी मी
आपला स्वरूप मध्ये माणसाला तयार केला. उत्पत्तीचे पुस्तक मध्ये लिहिलं आहे की जेव्हा ते आदमला तयार केला तो प्रभू क्रमांक आदमला पाहून आनंद झाला. प्रभूला आनंद झाला. लेकिन इथे प्रभू रडत आहे. उत्पत्तीमध्ये आनंद झाला आणि ते नवा कारण तो प्रभू येशू ख्रिस्त रडत आहे. कारण की जे माणसाला मी तयार केला त्याची अवस्था किती वाईट आहे, किती खराब झालं आहे. पॉल बी म्हणतो, पेरिस पॉल म्हणतो की मी जे सेवा केली, प्रभूची सेवा, ले आशू सेवा केली. ही सेवा सस्ता नाही. ही सेवा सस्ता नाही. हे सेवामध्ये आंसू आहे. आंसू आहे तर सेवा आहे. पॉल म्हणतो मी ले हिंदी भाषेत बडे बडे आंसू म्हणे बाहेर प्रभूची सेवा केली. क्या आप काय आज आम्ही आमचं कारण झालं, आमचं संपलं का? जिम्मेदारी आमची संपलं का? आज मंडळीमध्ये बेदारी नाही है. मंडळी वाढत नाही है. कारण का मंडळीमध्ये आज आंसू नाही. और फिर पौलुस म्हणतो की मी ले आंसू, प्रभूची सेवासाठी मी ले आंसू. और एक जर तुम्ही प्रगटीकरण 7:17 मध्ये जर वाचलं तर येशू का म्हणतो, जे माझी सेवा आंसू सेवा करत आहे, मी एक दिवस येणार आहे त्याचे आंसू काय करणार आहे, सगळे आंसू पुसून टाकणार. आमची आंसू व्यर्थ जाणार नाही. इरमायाची आंसू व्यर्थ जाणार नाही. एक दिवस आमचा प्रभू येत आहे आणि नक्की येणार आहे. कोणी विश्वास करो नको करो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त तो येत आहे. इंग्लिश मध्ये लिहिलंय, बिहोल्ड आय एम कम क्विकली, आय एम क्विकली, लवकर येतात. ही मंडळीमध्ये ही ले गौरवीची आशा आहे की आमचा प्रभू, तुमचा प्रभू, प्रभू येशू ख्रिस्त लवकर आहे. तुमची आसूची प्रभू काय करणार, पुसून टाकणार. प्रार्थना रासू हे आमचं कर्तव्य आहे. प्रार्थनामध्ये आसू बी पाहिजे. लेकिन प्रार्थना रासू मध्ये कोण पाहिजे, तुम्ही अर्थ देव. आम्ही जगामध्ये पाहत आहे की चर्चेस मध्ये किती चालू आहे प्रार्थना रासू आहे. ते सगळे झोल झपाट आहे. आमच्या प्रार्थनामध्ये आम्ही व्यक्तिगत जेव्हा आम्ही जातो प्रार्थनासाठी, प्रार्थनामध्ये आसू पाहिजे. प्रभू हे बघा, आमचे पडोसी बघा तुझं वचन ऐकत नाही. आमच्या मित्र बघा तुझं वचन ऐकत. जर ऐकलं नाही तर त्याचे काय, हे सेवा प्रभूची, ही सेवा ही प्रभूची सेवा आहे, तुमची आमची सेवा नाही. ही सेवामध्ये आंसू आहे, दुःख आहे, तकलीफ आहे, आजारी आहे, हे प्रॉब्लेम नाही. लेकिन प्रभू म्हणतो धीरज ठेवा, मी येत आहे. मी एक दिवस येणार आहे आणि आपल्या मंडळीला घेऊन जाणार.